नमस्कार मंडळी, अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2026 मेष ते मीन राशीचे भविष्य कसे असेल, आरोग्य यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. आरोग्य, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, करिअर, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल. तर आपण सुरुवात करूया मेष राशीपासून. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळू शकेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसाय चांगला नफा दिसेल. कौटुंबिक समस्येवर तोडगा निघून तुम्हाला आनंद होईल. बेरोजगार लोकांना इच्छित नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना खूप आदर मिळेल. 6 फेब्रुवारी रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. तुमच्या नातेवाईकांच्या समस्यांमुळे तुम्ही व्यथित होऊ शकता. तथापि काही लोक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न देखील करतील. अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. व्यावसायिक भागीदारांमुळे समस्या उद्भवू शकतात. व्य व्यस्ततेमुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे कमी लक्ष देऊ शकता. कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे तुमच्यासाठी योग्य नाही. पहिल्या आणि चौथ्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. दुसरी राशी वृषभ. लोक तुम्हाला कार्यक्षमतेच्या ची प्रशंसा करतील. तुम्हाला एकाच वेळी अनेक कामे हाताळी लागू शकतात, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुम्ही धार्मिक कार्यात रस घेऊ शकता. तुमच्या मुलाचे शिक्षण लक्षणीयरित्या प्रगती करू शकते. तुमच्यावर कामाचा मोठा भार असेल, तरीही तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील. तुम्ही आध्यात्मिक बाबींमध्ये उत्सुक असाल. तुम्हाला परदेश प्रवास करण्याची संधी मिळेल. रिअल इस्टेट व्यवसायात लक्षणीय नफा मिळू शकेल. भूतकाळातील नकारात्मक घटना तुमच्या वर्तमानावर परिणाम करू शकतात. काही नातेवाईक आणि मित्रांसोबत संघर्ष निर्माण होऊ शकतो. या काळात तुम्ही स्वतःचे आणि इतरांमध्ये फरक करायला शिकू शकता. पैसे येण्यापूर्वीच तुम्ही खर्च करण्याची योजना आखू शकता. यामुळे चौथ्या आठवड्यात आर्थिक अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील. पोटात गॅस आणि संसर्गसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. दूषित अन्न टाळा, काळजी घ्या. तिसरी रास आहे मिथुन. या महिन्यात तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने काम करायचे असेल. लोक तुमच्या तत्वांचे आणि वर्तनाचे कौतुक करतील. तुम्हाला अचानक मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात. 6 फेब्रुवारी रोजी शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या प्रेम संबंधांमध्ये खूप आनंद येईल. तुमची सामाजिक प्रतिमा चांगली असेल. भागीदारी विषयक बाबींसाठी महिना अनुकूल आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना कमी ताण जाणवेल. दुसरा आणि चौथा आठवडा खूप शुभ राहील. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला डोळ्यांच्या समस्या येऊ शकतात. महिलांना सामाजिक वातावरणात काही अपमानास्पद परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी शुभ राहणार नाही. मात्र पात्र तरुणांसाठी लग्नाच्या चर्चा होऊ शकतात. तुमचे आरोग्य सुधारेल. तुम्हाला नवीन वाहन खरेदी करण्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला घराच्या नूतनीकरण आणि देखभालीवर अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. तुम्हाला बदनामीसारख्या समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते, म्हणून काळजी घ्या. कर्क राशी. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईक तुमच्या क्षमतेचे कौतुक करतील. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली राहील. परदेश प्रवासाची चांगली शक्यता आहे. महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यात तुम्ही खूप आनंदी असाल. नवविवाहित जोडपे खूप रोमॅन्टिक वेळ घालवतील. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुम्ही जुन्या कर्जापासून मुक्त होऊ शकता. दुसरा आणि चौथा आठवडा अनुकूल राहील. भावनांच्या प्रभावाखाली तुम्ही काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेन सारख्या समस्यांचा त्रास होईल. दारू आणि व्यसन टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही प्रदूषित क्षेत्रात राहत असाल तर तुम्ही आहार आणि व्यायामावर अधिक अवलंबून राहावे. प्रेमसंबंध आणि वैयक्तिक जीवनात समस्या येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. लग्नाबाबत घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा. दुसरा आणि तिसरा आठवडा शुभ राहणार नाही. सिंह राशी. करिअरच्या दृष्टिकोनातून महिना चांगला जाईल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही खूप भाग्यवान असाल. तुम्ही घरगुती सुविधांवर चांगला पैसा खर्च कराल. 13 फेब्रुवारी रोजी तुमचा राशीचा स्वामी सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण होऊ शकतात. व्यवसाय अनुकूल राहील. आयात निर्यात संबंधित व्यवसायांमध्ये चांगले अधिक नफा होईल. तुम्हाला धार्मिक कार्यात खूप रस असेल. तुम्ही नवीन मालमत्तेत गुंतवणूक करू शकता. दुसरा आणि चौथा आठवडा खूप चांगला राहील. या महिन्यात तुम्हाला वृद्धांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. पहिल्या आठवड्यात कामावर तुमचे गुप्त शत्रू निर्माण होऊ शकतात, जे तुमच्याबद्दल सतत नकारात्मक बोलू शकतात. सहकारी तुमच्या विरुद्ध काम करू शकतात. तुम्हाला ॲलर्जी आणि रक्तदाब यासारख्या समस्या येऊ शकतात.
परदेशात प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक हाताळा. पहिला आणि तिसरा आठवडा कमकुवत राहील. 6वी रास कन्या, तुम्ही तुमच्या क्षमतांचा चांगला वापर करू शकाल. तुमच्या वरिष्ठांकडून आणि सहकार्याकडून तुम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला कमिशनशी संबंधित कामात यश मिळू शकेल. तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता. तुम्ही धार्मिक आणि शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकाल. कायदेशीर बाबींवर चांगला तोडगा निघण्याचा शक्यता आहे. तुम्हाला अनेक स्त्रोताकडून आर्थिक लाभ मिळू शकेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महिना शुभ राहील. तुम्ही व्यवसाय विस्ताराची योजना आखू शकता. यासाठी तुम्ही अत्यंत कुशल सल्लागारांची मदत देखील घेऊ शकता. पहिला आणि तिसरा आठवडा शुभ राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला अडचणी येतील. तुम्ही चांगल्या लोकांचा सल्ला घ्यावा. तात्काळ प्रतिक्रिया दिल्याने समस्या वाढू शकते. कौटुंबिक वातावरण शुभ असले तरी जास्त हस्तक्षेप टाळा. 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो. तुम्ही दिखावा आणि दिखाऊपणा टाळावा. अतिविचार केल्याने तुम्हाला संधी हुकण्याची शक्यता आहे. दुसरा आठवडा शुभ राहणार नाही. तुळा राशी, तुम्हाला व्यावसायिक प्रयत्नांमध्ये तुम्हाला लक्षणीय यश मिळू शकेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही खूप उत्साही असाल. तुम्ही लांबच्या प्रवासाची योजना कराल. नोकरी बदलण्यासाठी हा महिना शुभ राहील. तुमचे प्रियजन खूप मदत करतील. तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत एक मजेदार सहल करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल. तुम्ही तुमच्या घरासाठी अनेक महागड्या वस्तू खरेदी करू शकता. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मोठा खर्च येऊ शकतो. कमी किंवा उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या मोठ्या अडचणी येऊ शकतात. तुम्हाला मालमत्तेचे वाद होऊ शकतात. तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत लग्नाची योजना आखू शकता. तुम्ही राग आणि अभिमानासारख्या नकारात्मक सवयी टाळल्या पाहिजे. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटू शकते. दुसरा आणि चौथा आठवडा शुभ राहील. 8वी वृश्चिक रास, घाऊक व्यापारासाठी हा महिना खूप आनंदी असेल. तुमचे काम वेळेवर पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. तुम्ही शेअर बाजारात चांगली गुंतवणूक करू शकता. तुमच्या विरोधकांमध्ये तुम्ही खूप लोकप्रिय होऊ शकता. यश मिळण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे बारकाईने लक्ष द्यावे. नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही प्रेमसंबंधामध्ये खूप रोमॅन्टिक असाल. लोक तुमच्या नेतृत्व क्षमतेचे खूप कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू वाढू शकतात. कुटुंबातील सदस्यांवर राग टाळा. दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल काळजी वाटू शकते. अनावश्यक कामाचा भार खूप जास्त असेल. या महिन्यात तुम्हाला पोटदुखीचा अनुभव येऊ शकतो. जमिनीशी संबंधित कागदपत्रांची काळजी घ्या. IT आणि बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीची चिंता असेल. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला घरात काही तणाव जाणवू शकतो. लोक तुमच्या भावनांची थट्टा करू शकतात. धनुरास, या महिन्यात तुमचा वेळ खूप चांगला जाईल. नवीन नोकरी मिळण्याची चांगली शक्यता आहे. या महिन्यात घरी अनेक समारंभ होऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी आणि करिअरसाठी विद्वान लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. सासरच्या मंडळींमुळे मध्ये काही चांगल्या घटना घडू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही प्रवास करू शकता. तुमचे बोलणे खूप आकर्षक असेल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते खूप चांगले असेल. तुम्ही इतरांना मदत करण्यास तयार असाल. महिन्याच्या उत्तरार्ध विशेषतः शुभ असेल. महिन्याच्या सुरुवातीला कनिष्ठांना तुमच्या विरुद्ध बंडखोर भावना निर्माण होऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला पैशाची समस्या येऊ शकते. तुम्ही बराच काळ काम करत असलेली योजना अचानक थांबवावी लागू शकते. शत्रू तुम्हाला बराच त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या पायांच्या मोठ्या समस्या येऊ शकतात. लहान मुलांना अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागेल. डोळ्यांच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मकर राशी, महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असेल. तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. माध्यमांशी संबंधित लोकांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा असेल. तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्ही लोकांना आर्थिक मदत करू शकता. तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करा. जे आजारी आहेत त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन खूप रोमॅन्टिक असेल. दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नोकरीत पदोन्नती देखील मिळू शकते. कुटुंबातील लोक तुमच्या मतांना विरोध करू शकतात. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत अचानक बदल होऊ शकतात. तुम्ही जंक फूड आणि शिळे अन्न खाणे टाळावे. माता आणि वृद्ध महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला तुमच्या मुलांच्या वर्तनाबद्दल थोडे काळजी वाटू शकते. त्वचेशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्ही अनावश्यक खर्च टाळावेत. स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी हा महिना विशेष शुभ नाही. कुंभराशी, कामाच्या ठिकाणी लोक तुम्हाला खूप महत्त्व देतील.
यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मार्केटिंग आणि सेल्समध्ये सहभागी असलेल्यांना लक्षणीय बक्षिसे मिळू शकतात. 6 फेब्रुवारी रोजी शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. 13 फेब्रुवारी रोजी सूर्य राशी बदलानंतर तुम्हाला अनेक ताणतणाव आणि खर्चातून आराम मिळू शकेल. विद्यार्थी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करू शकतात. दुसरा आणि तिसरा आठवडा शुभ राहील. संशयास्पद विचारांचा तुमच्या मनावर जोरदार प्रभाव पडेल. नवीन कामे सुरू करण्यात तुम्हाला अडचणी येतील. तुम्हाला कधी-कधी जास्त काम करावे लागू शकते. तुम्हाला डोळ्यांच्या विविध समस्या येऊ शकतात. तणावामुळे नैराश्य येऊ शकते, म्हणून तुम्ही तुमचे मित्र आणि ओळखीचे लोक नेहमी तुमच्यासोबत ठेवावेत. वैवाहिक जीवन तणावपूर्ण असू शकते. पहिला आठवडा कमकुवत असू शकतो. मीन राशी शेवटची आणि अखेरची रास या संपूर्ण महिन्यात तुम्ही खूप व्यस्त असाल. तुम्ही तुमच्या क्षमतांचा चांगला विकास करू शकाल. लोक तुमच्या व्यक्तित्व महत्वाने प्रभावित होतील. यामुळे समाजात तुमचा प्रभाव वाढेल. तुम्ही व्यावसायिक सहलींमध्ये यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढण्याची चांगली शक्यता आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत भाग्यवान असाल. तरुणांना त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल खूप उत्साह असेल. पहिला आणि दुसरा आठवडा खूप शुभ राहील. महिन्याच्या उत्तरार्धात काही तणाव निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगाच्या सहकाऱ्यांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. मधुमेहींनी त्यांच्या आरोग्याबद्दल अजिबात निष्काळजी राहू नये. अनिद्रा आणि तणावाची देखील शक्यता आहे. प्रशासनाशी संबंधित बाबींमध्ये नशीब तुमच्या बाजूने राहणार नाही. जलद यशासाठी तुमच्या तत्वांची तडजोड करू नका. 26 फेब्रुवारी रोजी बुध ग्रहाच्या प्रतिगामी ग्रहामुळे प्रवासात समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मीन राशीच्या लोकांनी काळजी घ्यावे. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. सर्वांनी माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.